तात्काळ त्यांना देण्यात आलेलं आहे. कुठं आला का आल्यावर मला सांगा फक्त, कारण असा निधी मंजूर करणं, मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सही करणं, अशा शेकडो पत्र आमदारांकडे पडून असतात. निधी मंजूर करायला प्रोसेस हे 6-6 महिने जातात त्याच्यामुळे हे लोकांची दिशाभूल करतात. असा कोणताही निधी मंजूर होत नसतो, असा कोणताही निधी मिळत नसतो. राज्याची आर्थिक स्थिती असते, प्रत्येकाला कोणाला किती निधी द्यायचा राज्याचं धोरण ठरलेलं असतं. आमदारांना किती द्यायचा, खासदारांना किती द्यायचा याचं धोरण ठरलेलं असतं. मला असं वाटतं हे जनतेची दिशाभूल स्वतःचं थोबाड काळं झालेलं आहे, ते लपवण्यासाठी जनतेला अशा पद्धतीनं उल्लू बनवतात. त्यामुळे कोणताही रुपड्याचा निधीसुद्धा यांना मिळालेला नाही आणि मिळणार नाही. नितेश राणेने काल टीका केली होती की मातोश्रीपुरती वीट दान दिलेली नाही. काय नितेश राणेने काल टीका केली की मातोश्रीनं कोणतीच वीट दान दिलेली नाही, त्याचा पुरावा मला असं वाटतं त्या नितेश राणे भाटक्याला सांगावं की ज्या राम मंदिराच्या याच्यात चोरी झाली, डाके घातले, त्याच्याविषयी बोला आता. आणि हिंदूंनीच केलं, हा रामाचं नाव घेत होते ना.